नमस्कार, मी अतुल तोडणकर. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये सर्व रसिक भाविक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुण्याचं गणेशोत्सव एक वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल आणि लेझिम पथक. आज आपल्याबरोबर शिवप्रताप प्रतिष्ठान यांचं ढोल पथक आहे. आपण त्यांच्यावर काही गप्पा मारूया, धमाल करूया आणि मस्ती करूया. तुझं नाव? सौरभ शिंदे. सौरभ, काय वाजवतोस तू हे? ताशा. ताशा कसा वाजवतो? कधीपासून वाजवतोस? लहान असल्यापासून अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. एक प्रश्न विचारतो तुला, मन पूर्ण कर. तेल गेले तूप गेले. मन पूर्ण कर, तेल गेले तूप गेले. अरे हा प्रश्न कॅरी फॉरवर्ड. मन पूर्ण करायची. तेल गेले तूप गेले. हाती काही मला नाही. हाती काही मला नाही माहिती. अरे पुण्यातल्या मुलींना माहित नाही. केवढा आहेस तू जरा खाली? अरे वा, मला वाटलं स्टूल वर उभा आहे. काश्मीर मध्ये कोणतं फळ पिकतं? सफरचंद. काय? सफरचंद. या बात आहे. करेक्ट उत्तर. बक्षीस. गणपती बाप्पा. आपल्या साईजचं काहीतरी आलेलं आहे. वा वा. तुझं नाव? राहुल अमराळे. आणि हे ढोल कधीपासून वाजवतोस? 3-4 वर्ष झाली 3-4 वर्ष झाली. दरवर्षी गणपतीत वाजवतो. मनोभावे. हो. बर, एक प्रश्न विचारतो तुला. माझ्या सुनेच्या नवऱ्याची बहीण माझी कोण? माझ्या सुनेच्या नवऱ्याची बहीण माझी कोण? मुलगी तुमची. करेक्ट उत्तर दिलेलं आहे. आणि मुलगी तुमची काय? गणपती बाप्पा. तुझं नाव? शंतनू शास्त्र. काय तू गातोस करेल? खरं सांग, इतका मंजूळ आवाज कसा काय तुझा? काय करतोस तू? तू बोलूच नको. तुम्हाला ताशा वाजवून दाखवतो. ताशा खणखणीत वाजवतो. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. बरं, सोपं विचारतो. कुठल्या महिन्यात 28 दिवस असतात? फेब्रुवारी. पक्का? 100%? 200%? का जानेवारीत 28 तारीख नसते? फक्त फेब्रुवारी मध्ये असते 28 तारीख? नाही, उत्तर बरोबर आहे. फेब्रुवारीच महिना. बक्षीस. आता ह्याला बोलू द्या. गणपती बाप्पा मोरया. तुझं नाव? योगेश कट्टी. योगेश कट्टी. आपली पट्टी. महाबळेश्वर आणि पाचगणी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरी. खातोस? खातो. गाल अगदी लाल झाले तर एकदम. क्या बात आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे? सातारा. खणखणीत घे ना. सातारा. आता आपली पट्टी झाली आहे ना? हो. मग कुठला जिल्हा? सातारा. करेक्ट उत्तर आहे. वा. काय नाव तुझं बाळा? अक्षय रवींद्र सोहनी. अक्षय रवींद्र सोहनी. अच्छा, कितवीला आहेस तू? 5वी. 5वीला आहेस? एवढाच? तू 5वीला तर केवढा होता मोठा? खिडकी बंद कर, आवाज येईल. बर, तुला एक प्रश्न. फुबायफू बघतोस? हो. नक्की बघतोस? हो. आवडतं? हो. फुबायफूचा कितवा सीझन चालू आहे? 3रा. नक्की? हो. चल, हा प्रश्न नव्हता, मी आपला असंच विचारलं तुला. तुझ्या कानामध्ये जे काय घातलंयस त्यात जे खडे आहेत ते कोणकोणत्या रंगाचे आहेत? हिरवा आणि लाल. हा पहा कान. या कानात जे याने खडे घातलेले आहेत हे हिरव्या आणि लाल रंगाचे आहेत. क्या बात आहे. अभिनंदन. वा वा. बक्षीस लगेच. गणपती बाप्पा. आता एक गेम खेळूया आपण. मी हिंदीमध्ये काही म्हणेन ते झटपट म्हणायचं किमान 5 वेळा. चाचा ने चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. मग चल घे, प्रॅक्टिस करतो ना, पटकन बोल. चाचा ने चाची को चांद. चांद बिन काय नाही. चल चल चल, बोल बोल. ढोल लागला. चाचा ने चाची को चांदनी रात में चांद. रात काय ग? रात म्हणते ही मुलगी लब्बाड. चाचा ने चांदी. चाचा ने चांद. चाचा को चांद दिखा. चाचा ने चाची को चटणी खिलाई. बोल. झाली प्रॅक्टिस? चाचा ने चाचा को चांदी के चमचे. चाचा ने चाचा को. चाची कुठे गेली मग? चाचीने. चाचा ने हे आधी खाली डोबा, मला भीती वाटायची. चाचा ने चाची को चांदी के चमचे से चांदनी चौक में चटनी चखाई. चाचा ने चाची को
चांदी के चमचे से चांदनी चौक में चटनी चखाई। क्या बात चाचा ने चाची को चांदी के चमचे से चांदनी चौक में चटनी चखाई। चाचा ने चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चखाई। चाचा ने चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटणी चखाई। वाजव ढोल, वाजव! क्या बात है, गणपती बाप्पा! नमस्कार, आपलं नाव? गोविंद नारायण जोशी. अच्छा, आपलं नाव? लक्ष्मी गोविंद जोशी. जोशी गुरुजी, मला एक प्रश्न पडलेला आहे. तुम्ही कार घेतली टाटा नॅनो, तरी तुम्ही दिवसाला 20-25 पूजा सांगतात. कसं मॅनेज करता? म्हणजे ट्रॅफिक मधून टाटा नॅनो मधून फिरताना तुम्हाला त्रास नाही होत का हो? नाही सर, अजिबात काही त्रास नाही. अगदी गाडी मध्यम छोटी असल्यामुळे कुठल्याही छोट्या याच्यातून जाऊ शकते.